आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भाजपमधले सध्याचे सर्वात चर्चेत असणारे आणि वादग्रस्त आमदार कोण अशी यादी काढायला घेतली तर त्या पहिल्या 5 मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव घ्यावंच लागेल। सतत वादग्रस्त विधानं, सतत चर्चेमध्ये असणं, आक्रमक वृत्ती, कडवी हिंदुत्ववादी भूमिका यामुळे ते काही दिवसांपासून सातत्याने चर्चेमध्ये आहेत। मुस्लिम समाजाला दुखावणारी विधानं असोत किंवा ख्रिश्चन समाजावरती जबरदस्तीने धर्मांतरण करत असल्याचा आरोप, या सगळ्यामुळे इतर धर्मीयांच्या टीकेस्थानी सुद्धा ते आलेले आहेत आणि त्याचा थेट फटका भाजपला आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बसताना सुद्धा दिसत आहे। त्यामुळे आता गोपीचंद पडळकरांसाठी भाजपने एक खास प्लॅन आणलाय। नवे पडळकरांची रिप्लेसमेंट करण्याचा निर्णय घेतलाय। पडळकरांना नेमकं कोण रिप्लेस करणार आहे आणि त्यातून भाजप आणि सांगलीचं राजकारण कसं बदलणार आहे, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि पवित्र अशा विधान भवनामध्ये मारहाण झाली आणि त्यानंतर पडळकर आणि एका अर्थाने भाजपची राज्यभरामध्ये अक्षरशः नाचक्की झाली। सभागृहासमोर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली। फडणवीस यांनीही आमदार माजलेत असा संदेश राज्यात जातोय अशा शब्दांमध्ये उद्विग्नता व्यक्त केली। पडळकर यांचे हिंदू मोर्चेही अनेकदा वादग्रस्त ठरतात, मोर्चांनंतर वातावरण ढवळून निघतं आणि तिथली परिस्थिती बिघडते असे सुद्धा आरोप केले जातात। मात्र पडळकर यांच्या मागे असलेला धनगर समाज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बोलण्यासाठी पडळकर यांचा असलेला आक्रमक चेहरा यामुळे पडळकरांना महत्त्व होतं आणि यामुळेच भाजपकडेही पडळकर यांच्याशिवाय पर्याय नव्हता असंही बोललं जातं। मात्र आता फडणवीसांनी सांगली जिल्ह्यातून पडळकरांसाठी पर्याय शोधलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे आणि या पर्यायाचं नाव आहे डॉक्टर चिमणराव डांगे। यांच्या रूपाने एक सुसंस्कृत धनगर युवा चेहरा भाजपला सापडलेला आहे। नुकतंच काही दिवसांपूर्वी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला। वयाच्या 90 मधल्या नेत्याच्या पक्षप्रवेशाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले, ही गोष्ट बरंच काही सांगून जाते। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये नेते येत असताना आता पक्ष सोडून गेलेले मूळ भाजपवाले सुद्धा पक्षामध्ये परतायला लागलेत असाच मेसेज देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि याच वेळी चिमणराव डांगे यांच्यासाठी अण्णा डांगे यांनी फडणवीस यांच्याकडे शब्द टाकल्याचं सुद्धा बोललं जातंय। अण्णा डांगे हे भाजपच्या माधव पॅटर्न मधले अत्यंत जुने नेते अशी त्यांची ओळख आहे आणि त्यामुळेच भाजपने इस्लामपूर भागामध्ये डांगे यांना बळ देताना शैक्षणिक संस्था, सूतगिरण्या अशा वेगवेगळ्या गोष्टींना सुद्धा मदत केली होती। आजही या संस्थांमधल्या लाभार्थ्यांमुळे इतर समाजाचा जनाधार तर डांगे यांच्याकडे आहेच, पण धनगर समाजाची ही चांगली मतपेढी डांगे यांनी राखून ठेवली आहे आणि यातूनच राष्ट्रवादीमध्ये असताना जयंत पाटील यांनीही इस्लामपूरच्या राजकारणामध्ये चिमणराव डांगेंना उपनगराध्यक्ष करून संधी दिली होती। गेले काही दिवस, काही वर्ष म्हणावं लागेल की जयंतरावांच्या राजकारणामध्ये डांगे त्यांच्यासोबत राहिले आहेत। फडणवीस यांनीही धनगर समाजाचा एक चेहरा म्हणून चिमणराव डांगे यांच्याकडे बघितल्याचं बोललं जातं। सध्या जिल्ह्यातला धनगर समाज काही प्रमाणात भाजपसोबत आहेच, पण डांगे यांच्या प्रवेशामुळे त्यामध्ये अधिक ॲडिशन होणार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। जिल्ह्यात आणि राज्यात ॲडव्होकेट चिमण डांगे यांच्या रूपाने एक सुसंस्कृत धनगर युवा चेहरा भाजपला सापडलाय। त्यांना भाजप कसं बळ देतं आणि त्यामुळे पडळकरांच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे सुद्धा बघावं लागणार आहे। आता या सगळ्यामध्ये सांगलीमधलं वातावरण कसं फिरतं आणि या सगळ्यासोबतच भाजपकडून पडळकरांना आता किती अपलिफ्ट दिली जाते की आहे तिथेच ठेवलं जातं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आणि त्यासोबतच पवारांवर टीका करण्यासाठी, या दोनच मुद्द्यांपुरतं पडळकरांचं महत्त्व राहतं का की त्यांना राज्यामधल्या नेत्यांमध्ये सुद्धा गणलं जातं, हे सगळं बघावं लागेल। पण तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।